अध्यक्ष महोदय, खरं तर आता पुण्याची घटना आणि त्यानंतर झालेल्या सुद्धा घटना महाराष्ट्रामध्ये हिट अँड रन मध्ये त्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की कायद्याचा धाक वगैरे काही राहिलेला नाही। 6-7 घटना नंतर झाल्यात, नागपुरात झाल्यात, बऱ्याच ठिकाणी झाल्यात, त्यांची यादी आहे पण ते वाचणार नाही। अध्यक्ष महोदय, खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे। ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय, वाईट अवस्था पुण्याची झाली। एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे, तिथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही। असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशा केली जात नाही। अध्यक्ष महोदय, प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती। अध्यक्ष महोदय, अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धनदानग्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली? बिना नंबरची गाडी कोणालाही, आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही, पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही, तुम्ही गाडी चालवायचा जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याशिवाय बाहेर काढायचे नाही। आणि हा सर्रासपणे चालला अध्यक्ष महोदय। आरोपीला जामीन मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, मला तुम्ही कारवाई केली, पीआय वर कारवाई केली तिथल्या पोलिसांनी। अध्यक्ष महोदय, यातला खालचा प्रकार असा आहे, हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना, राजकीय कारण आहे, तेही तपासलं गेलं पाहिजे। कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये, 2 निष्पाप लोकांचा जीव जातो। तरुण भरधाव गाडी चालवतो, ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते अध्यक्ष महोदय। हे कोणामुळे झालं? 2 डॉक्टरवर कारवाई केली। खरं तर हे ससून ड्रग विकण्याचा ससून हॉस्पिटल इतकं कलंकित झालंय की ड्रग्स विकण्याचा आता एक हे अड्डा झालाय असं म्हणतात सगळे लोक। सगळा व्यवहार तिथून होतो। आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय। 450 त्या ठिकाणी ओपन टेरेस हॉटेल आहे। प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय। 5 लाख रुपये। आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय। आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये। मला हे कळत नाही की एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब्स अनधिकृत चालत आहेत, नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत, तेथील 27 पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हता। आता बिना परवानगीने 27 पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? त्यांच्यावर कारवाई नको? गेल्या 200 गुंडांची ओळख म्हणजे त्यांनी परेड घेतली। ही परेड होती की ओळख? परेड होती की ओळख होती हा प्रश्न येतो। 200 गुंडांची गेल्या आज कमिशनर आलेत आणि पुण्याची आता कायदा सुव्यवस्था आता एकदम सुसाट होणार आली, ओळख घेतली, सांगितली ही ओळख, हे परेड होती नाही। प्रश्न येतो पुण्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय हा गंभीर झालाय, हा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष महोदय, म्हणून मी याच्याकडे लक्ष देतोय। गृहमंत्री महोदय, तुम्हाला तिथे जे काही कमिशनर आहेत बघा, आरोपी हे 2 आरोपी अमरावतीत का मिळाले? माझा आरोप आहे आपल्याकडे आमची चौकशीची मागणी आहे, जरा माहिती घ्या। त्या संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या। कोण होता मध्यस्थी याची पण माहिती घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय। हे वरवर नाही, या प्रकरणामध्ये मोठे अधिकारी सुद्धा पाठीशी त्या सगळ्या प्रकरणाला लपवण्यामध्ये आणि त्यांना आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अध्यक्ष महोदय। माझी विनंती एवढीच आहे की आज मध्यप्रदेश हे तिथे चाललंय, नॉन टीपीच्या माननीय गृहमंत्री महोदय, नॉन टीपीची दारू सर्रास पुण्यात विकली जाते। सर्रास करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो। आपण ही जर तपासणीची एक मोहीम घेतली ना आणि ती अचानकपणे सांगून केलं तर सगळं गायब होईल। मी सांगतो आपल्याला, पुण्यातून तुमच्या तिजोरीमध्ये 500-700 कोटी रुपये येतील, इतका हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि या सगळ्यामध्ये
ड्रग्सचे हप्ते सुरू आहेत, गुटख्यांचे हप्ते सुरू आहेत, पबचे हप्ते सुरू आहेत, हॉटेलचे हप्ते सुरू आहेत, रेट ठरवून घेतला आहे. काय होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यातला? काय कोण आपला कायदा हातात घेऊन जाणार नाही? म्हणून माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय, मी काही प्रश्न नाही, प्रश्न असा आहे बोलतील स्पेसिफिक, अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा, या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब, याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे. त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का? तो राजीनामा घेणार का? हा पहिला प्रश्न. आणि इतके दिवस ही नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती, यावर आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार? आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आता कारवाई झाली, ती कारवाई न करण्याचं कारण काय? आणि यावर यांचा कुणाचा आशीर्वाद होता? त्यांच्यावर कारवाई होईल का? पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही. कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले ना, आमच्या काळात जाऊ नाही शकत, सोडून द्या. नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल. बरं, माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोएक्टिव्ह. आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत. असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे. रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला योग्य माहिती बोलू नका. हे बघा, हे फार चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.